Welcome students. In last lecture we studied about cyclic structure and Haworth formula of glucose and fructose. Okay. In this lecture we have to study what are the disaccharides as well as their Haworth formula. तर सुरुवातीला आपण बघा डायसॅकॅराइड्स म्हणजे काय. या अगोदर देखील आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन पाहत असताना डायसॅकॅराइड्स पाहिलेले. आता तुम्हाला मेनली कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, सिंपल carbohydrates and complex carbohydrates. Then after complex carbohydrates are classified into two types, oligosaccharides and polysaccharides. त्यातलं oligosaccharides म्हणजे काय, तर ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर 2 ते 10 किती कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 10 मोनोसॅकराइड मॉलिक्यूल मिळतात त्यांना ओलिगोसॅकराइड्स असं म्हणतो. विशेष ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर फक्त 2च सारखे किंवा वेगळे मोनोसॅकराइड तयार होत असतील तर त्यांना आपण डायसॅकराइड्स म्हणतो. काय म्हणतो? डायसॅकराइड्स. एक्झाम्पल ऑफ डायसॅकराइड्स कोणकोणते, तर आपल्याला माहिती आहे सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज आणि सेलोबायोज हे 4 डायसॅकराइड मॉलिक्यूल आहेत. कोणते? तर 4 हे डायसॅकराइड्स आहेत. तर आज आपल्याला या लेक्चर मध्ये डायसॅकराइड्स काय असतात, एक सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज यांचे देखील हेवर्थ फॉर्म्युला पाहायचे. तर आणि म्हणून हे हेवर्थ फॉर्म्युला पाहत असताना किंवा पाहण्यासाठी आपल्याला बेस गरज आहे मागच्या स्ट्रक्चरचा. मागचे जे स्ट्रक्चर आपण काढले होते अल्फा डी ग्लुकोपायरेनोज, त्याचं सायक्लिक स्ट्रक्चर आणि त्याच्यापासून तयार केलेलं आपलं कोणतं हेवर्थ फॉर्म्युला तुम्हाला काढता यायला पाहिजे आणि येतो तुम्हाला, तो माहिती मला. त्याचबरोबर आपण फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर पाहिलं होतं. अल्फा डी फ्रुक्टोफ्युरानोज असेल किंवा बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज हे स्ट्रक्चर्स तुम्हाला काढता येतात सायक्लिक आणि त्याचबरोबर हेवर्थ फॉर्म्युला. त्यांच्या बेसिस नुसार आज आपल्याला पुढच्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर काढायचे. तर चला पाहूया. पहिला पॉइंट कोणता आपला, तर डायसॅकराइड्स. कोणाला म्हणतो डायसॅकराइड्स? मग द कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड same or different are called as a disaccharides. Example sucrose, maltose, lactose, cellobiose हे आहे. ओके, पाहायचं disaccharides are the carbohydrates which on hydrolysis gives two same or different सारखे किंवा वेगळे 2 same or different monosaccharides are called as a disaccharides. Example पहा. मी सांगतोय, मी जर असं म्हटलं सुक्रोज जर आपण पाहिलं, सुक्रोजचं जर ऍसिड हायड्रोलिसिस जर झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डायसॅकराइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता असतो, तर तो असतो C12H22O11. मी जर याला म्हटलं सुक्रोज, काय म्हटलं याला मी? सुक्रोजचं ऍसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर एक ग्लुकोज मिळतो, दुसरा फ्रुक्टोज मिळतो. सुक्रोजचं हायड्रोलिसिस जर झालं, ऍसिड हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज मिळतो, दुसरा फ्रुक्टोज मिळतो. ओके, त्यानंतर मी जर म्हटलं माल्टोजचं हायड्रोलिसिस जर झालं विद्यार्थी मित्रांनो, तर दोन्ही पण ग्लुकोजचे मॉलिक्यूल मिळतात. कशाचे? दोन्ही पण ग्लुकोजचेच मॉलिक्यूल मिळतात. आणि मी जर म्हटलं हा लॅक्टोज आहे आणि लॅक्टोजचं ऍसिड हायड्रोलिसिस जर झालं तर एक ग्लुकोज मिळतो, दुसरा गॅलॅक्टोज मिळतो. ओके, म्हणून डायसॅकराइड्स कोणते आहेत, तर डायसॅकराइड्स आर द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स two same or different monosaccharide unit are called as a disaccharides. पहिला पॉइंट झाला. नंतर their general formula is C12H22O11. सर्वच डायसॅकराइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा कोणता आहे? C12H22O11 हा फॉर्म्युला. सुक्रोजचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11. नंतर माल्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 as well as molecular formula of lactose is also C12H22O11. आणि त्याच्यानंतर सेलोबायोज which is a partial hydrolysis product of cellulose or starch. It is also having a molecular formula C12H22O11. चला हा दुसरा पॉइंट. नंतर in a disaccharide anomeric carbon of one monosaccharide molecule is bonded to a carbon of another monosaccharide molecule through an oxygen atom is called as a glycosidic linkage.
मी थोडंसं हे एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला डायसॅकराइडचं स्ट्रक्चर काढणार आहे. कोणते? सुक्रोज असेल, माल्टोज असेल, लॅक्टोज यांचे घेवरच फॉर्म्युला काढणार आहे. तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, सुक्रोजचे 2 ॲनोमर्स असतात, एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. सुक्रोज मध्ये अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा युनिट हा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजच्या युनिट सोबत जोडलेला असतो. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळून सुक्रोज तयार होतं आणि सुक्रोजच्या हेवरच फॉर्म्युला मध्ये ग्लुकोजचा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज असतो. कोणता असतो? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज असतो आणि फ्रुक्टोजचा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज असतो. ते दोन्ही युनिट हे ऑक्सिजन थ्रू जोडले जातात. त्याला ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हटलं जातं. सध्या एवढंच लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? इन अ डायसॅकराइड, कोणत्याही डायसॅकराइड मध्ये, इन अ डायसॅकराइड anomeric carbon of one monosaccharide unit or molecule is bonded to another monosaccharide molecule through an oxygen atom. Through an oxygen atom is called as a glycosidic linkage. एका ओळीत सांगतो, डायसॅकराइड्स मध्ये कोणतेही 2 सारखे किंवा वेगळे मोनोसॅकराइड युनिट हे ग्लायकोसाइडिक लिंकेज न जोडलेले असतात. कोणती लिंकेज असते ती? ग्लायकोसाइडिक लिंकेज. त्यांच्यामध्ये ऑक्सिजन हा मध्ये असतो, सेंटरला असतो. ओके. नंतर पुढचा पॉइंट, शुगर्स दॅट ऑल आर फुल असेटल्स. शुगर्स, आता शुगर्स म्हणजे कोणता आला? तर सर्व मोनोसॅकराइड्स आणि सर्व डायसॅकराइड्स हे शुगर्स असतात, म्हणजे जे चवीला गोड असतात ते. पहा, शुगर्स दॅट आर, आता सगळेच म्हणतो का मी इथं शुगर्स? पहा, शुगर्स दॅट ऑल फुल असेटल्स आर स्टेबल टू टोलेन्स रिएजंट as a cyclic form cannot open to the free carbonyl compound and these sugars are non-reducing called as a glycosides. थोडक्यात मला असं सांगायचं आहे की सुक्रोजच्या स्ट्रक्चर मध्ये फ्री आल्डिहाइडिक किंवा फ्री कीटोनिक ग्रुप नसतो, म्हणून ते नॉन रिड्युसिंग शुगर्स असतात. कोणते असतात? तर नॉन रिड्युसिंग शुगर्स असतात. ज्या डायसॅकराइड्स मध्ये फ्री आल्डिहाइडिक किंवा कीटोनिक ग्रुप नसतो असे, किंवा यांच्यातून तयारही होण्याचे चान्सेस नसतात, असे कार्बोहायड्रेट्स हे नॉन रिड्युसिंग शुगर्स असतात. एक्झाम्पल ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर इज सुक्रोज. कोणता आहे? सुक्रोज आहे. आणि रिड्युसिंग शुगर कोणते असतात? तर ग्लुकोज, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो ग्लुकोज असेल, माल्टोज असेल, फ्रुक्टोज हे मात्र रिड्युसिंग शुगर्स आहेत. आपण याच्या अगोदर क्लासिफिकेशन मध्ये पाहिलेलं आहे ते. ओके. हा पॉइंट, शुगर्स दॅट ऑल फुल असेटल्स आर स्टेबल टू टोलेन्स रिएजंट as cyclic form cannot open to their free carbonyl compound and these sugars are called as a non-reducing sugars. म्हणजे सुक्रोजचा मॉलिक्यूल हा टोलेन्स रिएजंट सोबत रिएक्शन देत नाही, म्हणून तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. आणि का नॉन रिड्युसिंग शुगर आहे? तर सुक्रोज मध्ये फ्री आल्डिहाइडिक ग्रुप नाही, किंवा सुक्रोजचं हायड्रोलिसिस होऊन फ्री आल्डिहाइडिक ग्रुप तयार होत नाही, म्हणजे सुक्रोज मध्ये इंटरचेंज होऊन फ्री आल्डिहाइडिक ग्रुप तयार होत नाही, म्हणून सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे. त्याचबरोबर चौथा पॉइंट पहा, देअर नेम्स एंड इन द ओसाइड. ज्या कार्बोहायड्रेट्सचं नेम शेवटी ओसाइड हा सफिक्स असतो, देअर नेम्स एंड इन द ओसाइड सफिक्स. फॉर एक्झाम्पल, सुक्रोज इज नेम्ड ॲज इक्वल विथ. त्याचं सुक्रोजचं आययुपीएसी नेम काय? तर तुम्हाला आता पुढे पाहायचंच आहे. सुक्रोजचं आययुपीएसी नेम हे आहे काय? पहा बरं काय, तर आययुपीएसी नेम ऑफ सुक्रोज इज अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसिल बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड. आययुपीएसी नेम ऑफ सुक्रोज इज काय आहे? तर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसिल बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड. शेवटी कोणता सफिक्स आला? ओसाइड. ज्या कार्बोहायड्रेटच्या म्हणजे ज्या डायसॅकराइड कार्बोहायड्रेटच्या शेवटी सफिक्स ओसाइड येतो, कोणता? ओसाइड येतो, ते नॉन रिड्युसिंग शुगर्स असतात. तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दिले. आणि त्याचबरोबर सुक्रोजला दुसरं पण आययुपीएसी नेम आहे, ते कोणतं? वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो आपण, फक्त इंटरचेंज केला, इकडचं इकडे इकडचं इकडं. बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसिल अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसाइड. ओके. तुम्हाला एमसीक्यू मध्ये होतं नीट जेडब्ल्यू किंवा सीईटी साठी, विच इज द करेक्ट आययुपीएसी नेम ऑफ सुक्रोज. तर सुक्रोजचं आययुपीएसी नेम काय? तर सुक्रोजचं आययुपीएसी नेम आहे कोणतं? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसिल
बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड किंवा दुसरं कोणतं ऑप्शन असू शकतं हे किंवा हे. ओके, दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तर बरोबर करायचं. बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसिल, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसाइड. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे हिंट देतो. सुक्रोजचं आयुपीएच नेम असं का आलं त्याचं कारण सुक्रोजचं स्ट्रक्चर तयार होत असताना अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसिल हे एक युनिट म्हणजे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड म्हणजे बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड हे दोन युनिट एकत्र येतात. सुक्रोज डायसॅकराइड इज मेड अप ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसाइड as well as बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड. मागच्या लेक्चर मध्ये जे आपण स्ट्रक्चर्स पाहिले होते ते लक्षात ठेवा. किंवा त्यालाच दुसरं एक नाव बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसिल, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसाइड. हे जे दोन्ही आयुपीएच नेम आहेत त्यांच्या शेवटी सफिक्स कोणता आलं? ओसाइड आलं. हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे. ओके, आणि एक तुम्हाला नोट दिलेली. नोट काय सांगते पहा. तर नोट असं सांगते ज्या ज्या कार्बोहायड्रेटच्या शेवटी डायसॅकराइडच्या आयपीसीच्या शेवटी ओसाइड हा सफिक्स येतो ते नॉन रिड्युसिंग शुगर्स असतात आणि ज्या ज्या डायसॅकराइड कार्बोहायड्रेटच्या शेवटी ओएनई किंवा ओएसई हा सफिक्स असतो ते मात्र कसे असतात तर रिड्युसिंग शुगर असतात. ओके, नोट इन अ जनरल a sugar whose name ends with the suffix oocyde is non-reducing and the with one समजा आपण शिकतो the with OSE is a reducing sugar आणि ज्यांच्या शेवटी OSE किंवा ONE हा सफिक्स येतो ते मात्र कसे असेल तर ते रिड्युसिंग शुगर्स असतील. दिस इज अबाउट जनरल कन्सेप्ट ऑफ डायसॅकराइड्स. डायसॅकराइड्सचे काही वैशिष्ट्ये हे होते. पुढे जाताना एक एक पॉइंट आपल्याला तेवढाच महत्त्वाचा असतो एमसीक्यूच्या दृष्टीने. चला आता आपल्याला पाहिजे हेवर्थ फॉर्म्युला ऑफ डायसॅकराइड्स. डायसॅकराइड्सचे हेवर्थ फॉर्म्युला पाहत असताना आपल्याला 4 डायसॅकराइडचे हेवर्थ फॉर्म्युला पाहायचे. किती? 4. एक सुक्रोज, दुसरा माल्टोज, तिसरा लॅक्टोज आणि चौथा सेल्युलोज. आपण सुरू करत आहोत. पहिला कोणता? तर पहिला आहे हा सुक्रोज. कोणता पाहायचा आपल्याला? सुक्रोज. कोणताही हेवर्थ फॉर्म्युला पाहत असताना त्याचे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स एमसीक्यू साठी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि थिअरीसाठी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रक्चर कसं काढायचं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही 2च मिनिटात ते स्ट्रक्चर काढू शकता सांगितल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर. ओके, पण सध्या पॉइंट्स पहा. जसं की पहा तुम्हाला प्रश्न काय तो राईट अ नोट ऑन फॉलोविंग. पहिला पॉइंट घेतो मी सुक्रोज. काय काय माहिती बरं तुम्हाला सुक्रोज विषयी? काय माहिती तुम्हाला सुक्रोज विषयी? सुक्रोज जे आपण घरी साखर खातो माहिती ना तुम्हाला, साखर त्याला सुक्रोज आणि त्याला टेबल शुगर देखील म्हटलं जातं. सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 आहे, ते माहित आहे तुम्हाला. सुक्रोज चवीला गोड आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही काही पॉइंट आपल्याला राहिलेले आहेत ते पाहायचे आहेत. ओके, तर चला एक एक पॉइंट पाहू आपण. राईट अ नोट ऑन फॉलोविंग. एक घेतो आपण सुक्रोज. सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय पहा. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज इज, मुद्दा मी अंडरलाईन करतो एमसीक्यू दृष्टीने. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज इज C12H22O11. कोणता आहे? C12H22O11 हा सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. दुसरा पॉइंट पहा. सुक्रोज इज नोन ॲज केन शुगर और कॉमन टेबल शुगर. सुक्रोजला काय म्हणतो आपण? सुक्रोज इज नोन ॲज केन शुगर और कॉमन टेबल शुगर. त्याला काय म्हणतो आपण? टेबल शुगर. जसं मिठाला टेबल सॉल्ट म्हणतो तसं साखरेला टेबल शुगर म्हणायचं असतं. ओके, सुक्रोज इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन प्लांट्स पर्टिक्युलरली शुगर केन अँड शुगर बीट. आपल्याला माहिती आहे आपण जी काही चहा पाण्यासाठी किंवा वेगळे गोड पदार्थ तयार करण्यासाठी साखर वापरतो ती कुठून आलेली असते? तर ती साखर ही आपल्याला ऊसापासून तयार केलेली असते. त्याचा सोर्स कोणता आहे तर ऊस. पण बीट पासून देखील साखर तयार केली जाते. म्हणून इथे सांगितले सुक्रोज इज पर्टिक्युलरली अवेलेबल फ्रॉम शुगर केन अँड शुगर बीट. त्यानंतर सुक्रोज इज व्हाईट क्रिस्टलाइन स्वीट सबस्टन्स. आता हे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला नुसतं सांगितलं झालं असतं, पण एमसीक्यू ला लक्षात ठेवायचं आपल्याला काय विचारलं सांगता येईल का? चॅलेंज नसते त्याला.
Okay, the substance which is sweet in taste, having molecular formula C12H22O11, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग. तर तिथे मात्र चवीला गोडही आहे नाही का, चवीला गोड म्हटलं आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 म्हटलं की मात्र तो कोणता आहे तर ते सुक्रोज आहे. आणि बाकी मात्र लॅक्टोज असेल किंवा माल्टोज, माल्टोज हे मात्र कसं असणार तर ते गोड नसणार आहे. चला हे झालं. सुक्रोज इज व्हाईट क्रिस्टलाइन स्वीट सबस्टन्स. कसं आहे तर स्वीट सबस्टन्स. इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर. ते कसं असतं ते पाण्यामध्ये हायली सोल्युबल असतं. आपल्याला माहिती आहे एक ग्लास पाणी घेतला आणि त्याच्यात जर 1 चम्मच साखर टाकली आणि त्याला थोडंसं आपण डिझॉल्व्ह केलं की ते लगेच विरघळतं. ओके, म्हणून सुक्रोज इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर. देन आफ्टर आता इथं महत्वाचं एमसीक्यूच्या दृष्टीने महत्वाचं मी असं सांगतोय, सुक्रोज मध्ये अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज हा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजच्या युनिटला जोडलेला असतो आणि त्याच्यातली लिंकेज जी असते ती 1-2 ग्लायकोसाइडिक लिंकेज असते किंवा अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला तुमच्या कानावरती मी बोललेलं जातच आहे, त्याचबरोबर तुमच्या डोळ्यासमोरही ते पॉइंट्स ठेवणं मला तेवढंच महत्वाचं वाटलं म्हणून हे पॉइंट इथे मी नोट डाऊन करतो. पहा एमसीक्यू साठी, इन सुक्रोज C1 कार्बन 1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज इज linked to C2 of beta D fructofuranose by glycosidic linkage. कोणत्या लिंकेज ना? बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज. लक्षात ठेवा इन सुक्रोज हे खूप महत्वाचं आहे. एमसीक्यू याच्यावरती 100% विचारला जातो. इन सुक्रोज C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज इज लिंक्ड टू C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि त्याच लिंकेजला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन सांगणार आहे, त्याच लिंकेजला 1-2 किंवा अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हटलं जातं. 1-2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज, 1-2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज. पुढे शब्द बसत ना लिंकेज, इथे लिहितो चला, लिंकेज असं म्हटलं जातं किंवा 1-2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक बॉन्ड देखील म्हटलं जातं. नंतर द रिड्युसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर इन्व्हॉल्व्ड इन ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्मेशन. हे लक्षात ठेवा एमसीक्यू साठी. सुक्रोज मध्ये कोणते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होतात तर द रिड्युसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज. कोणते? द रिड्युसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर इन्व्हॉल्व्ड इन ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्मेशन. हेन्स सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. कृपया हे एवढंच महत्वाचं आहे. पॉइंट नंबर 5 आणि पॉइंट नंबर 6 हा फोकस करा, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. ते येतं द रिड्युसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर. हे पहा मी काय सांगतोय, ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढलं तर ग्लुकोज मध्ये फ्री आयडाइड ग्रुप आहे, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर काढलं तर फ्रुक्टोज मध्ये फ्री आयडाइड ग्रुप आहे. हे दोन्ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज वेगवेगळे असतील तर हे रिड्युसिंग शुगर आहेत. त्याचं कारण यांच्यामध्ये फ्री आयडियाडिक किंवा फ्री कीटोनिक ग्रुप आहे. पण यांचं कॉम्बिनेशन होऊन जे सुक्रोज तयार होतं त्या सुक्रोज मध्ये मात्र फ्री आयडियाडिक किंवा फ्री कीटोनिक ग्रुप नाही. म्हणून सुक्रोज हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे. काय आहे ते? नॉन रिड्युसिंग शुगर आहे. म्हणून मी म्हणतोय द रिड्युसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर इन्व्हॉल्व्ड इन ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्मेशन. हेन्स सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. तुम्हाला असा उलट प्रश्न येऊ शकतो, इफ ग्लुकोज इज अ रिड्युसिंग शुगर, फ्रुक्टोज इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर, व्हाय सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे असं, द रिड्युसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर इन्व्हॉल्व्ड इन ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्मेशन. कोणता? ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्मेशन. हेन्स सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. सुक्रोज काय आहे तर नॉन रिड्युसिंग शुगर आहे. तसंच हे झाले 4-5 पॉइंट आपल्याला पाहायचे. सुक्रोज हे इन्व्हर्ट शुगर आहे. का आहे ते सांगतो आणि त्याच्यानंतर मात्र हेवर्थ फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. हे पॉइंट लक्षात आले. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज C12H22O11. नंतर सुक्रोजला काय म्हटलं जातं? सुक्रोज इज नोन ॲज केन शुगर ऑर कॉमन टेबल शुगर. त्यानंतर सुक्रोज व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे विच इज स्वीट इन टेस्ट. तो चवीला गोड आहे. नंतर इन सुक्रोज C1 कार्बन नंबर 1
C1 of alpha D glucopyranose is linked to C2 of beta D fructofuranose by glycosidic linkage काढायची आहे. तुम्हाला सांगणार आहे ते, नुसतं थिअरी नाही, तुम्हाला मी तेच सांगणार आहे समजून. आणि द रिड्युसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, द रिड्युसिंग ग्रुप ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर इन्व्हॉल्व इन glycosidic bond formation and hence sucrose is a non-reducing sugar. ओके, तर कृपया हे पॉइंट एकदा नोट डाऊन करा, जेणेकरून आपल्याला पुढचं कन्सेप्ट पाहिजे ते म्हणजे सुक्रोजला आपण इन्व्हर्ट शुगर का म्हणतो. कृपया हे पॉइंट नोट डाऊन करा. ओके, नेक्स्ट आपण कन्सेप्ट पाहूया इथं इन्व्हर्ट शुगर याची. कशाची? तर इन्व्हर्ट शुगर. तुम्हाला एमसीक्यू असतो खाली, त्या एमसीक्यूच्या उत्तरासाठी पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज इन्व्हर्ट शुगर? ऑप्शन ए ग्लुकोज, ऑप्शन बी फ्रुक्टोज, ऑप्शन सी सुक्रोज आणि ऑप्शन डी माल्टोज. यापैकी इन्व्हर्ट शुगर कोणती आहे असं असतं. तर ते इन्व्हर्ट शुगर हे सुक्रोज आहे. आणि इन्व्हर्ट शुगर काय असतं, इन्व्हर्ट शुगर काय असतं हे देखील आपल्याला पाहिजे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण हॅलो अल्केन या टॉपिक मध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही कन्सेप्ट पाहिली होती. कोणती? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आठवतं तुम्हाला? जर समजा आपण असं म्हटलं की हा प्लेन ऑफ पीपीएल आहे, थोडासा मोठा काढतो मी, तुम्हाला माहिती आहे ना, इकडे पहा, आठवतं पहा. मी जर असं म्हटलं हा ऑर्डिनरी लाईट आहे. ओके, ऑर्डिनरी लाईट जर आपण निकोल्स प्रिझम मधून, कशामधून, जर आपण निकोल्स प्रिझम मधून पास केला तर त्याच्यापासून काय होतं, एकाच प्रकारचा लाईट तयार होतो. त्याला हा मी म्हणतोय ऑर्डिनरी लाईट, हा निकोल्स प्रिझम. ओके, हा प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट, प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट. ओके, आणि जर मी इथं म्हटलं ही पोलॅरिमीटर ट्यूब आहे, ही काय आहे इथं, तर इथं पोलॅरिमीटर ट्यूब, ह्या पोलॅरिमीटर ट्यूब मध्ये आपण लिक्विड भरणार आहोत. काय भरणार आपण? तर लिक्विड भरणार आहोत. ओके, एक साधं तुम्हाला मी असं सांगतोय, तुम्हाला हे पोलॅरिमीटर मधल्या गोष्टी मी सांगतोय ज्या की आपण हॅलो अल्केन टॉपिक मध्ये पाहिल्या होत्या. ओके, या सोर्स पासून काय पहा, या सोर्स पासून काय मिळतो आपल्याला, लाईट मिळतो. तो लाईट ऑर्डिनरी लाईट असतो, तो निकोल्स प्रिझम मधून जातो आणि तो व्हायब्रेट होतो एकाच प्लेन मध्ये, त्याला आपण म्हणतो प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट, त्याला पीपीएल शॉर्टकट म्हणतो. आणि ज्या सबस्टन्सच्या सोल्युशन मधून पीपीएल गेल्यानंतर जर तो लाईट जो आहे पहा, हा प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट आहे, आणि तो जर लाईट राईट साइडला वळाला, असं जर आपण लिहिला, तिरप्या लाईन जर काढला राईट साइडला, तर याचं जे रोटेशन असतं ते कोणतं असतं, डेक्स्ट्रो रोटेशन असतं, प्लस साइन असतं. ज्या सबस्टन्सच्या ॲक्युएस सोल्युशन मधून प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट ट्रान्सफर झाल्यानंतर तो जर राईट साइडला वळत असेल, कोणत्या साइडला, राईट साइडला वळत असेल, तर त्या प्रकारच्या सबस्टन्सला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतो. ओके, जे राईट साइडला वळतात त्यांना डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतो. आणि समजा त्या सबस्टन्सच्या सोल्युशनला प्लेन ऑफ पीपीएल ला लेफ्ट साइडला वळवलं, कोणत्या, लेफ्ट साइडला वळवलं, तर त्याचं साइन कसं काढतो आपण, तो गोल, पण तो तिरप्या साइडनं, डाव्या साइडनं आपण दाखवतो. आणि जर राईटला वळाला, पहा, जर राईटला वळाला तर डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि जर लेफ्टला वळाला तर त्याला काय म्हणतो आपण, लिओ रोटेटरी, किंवा त्याच्यासाठी आपण सिम्बॉल घेतो मायनस, लिओ रोटेटरी, किंवा त्याचा सिम्बॉल कोणता घेतो आपण, मायनस. हे तर आठवतं तुम्हाला. ओके, तर इथं तुम्हाला आहे इन्व्हर्ट शुगर आणि त्याचं एक्झाम्पल. एक्सप्लेन, पहा इथं एका मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी विचारलं शकतो. एमसीक्यू असेल सीईटीला एका मार्कासाठी, तोच नीटला असेल 4 मार्कासाठी असेल, तो जेईला असेल तर 4 मार्कासाठी असेल. आणि थिअरीमध्ये जर विचारलं राईट अ शॉर्ट नोट ऑन इन्व्हर्ट शुगर, तर त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल तुम्हाला देणं आवश्यक आहे. किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी. म्हणून पहा, एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ इन्व्हर्ट शुगर. इन्व्हर्ट शुगर म्हणजे काय, जे सबस्टन्सेस ओरिजिनली ते पॉझिटिव्ह असतात, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी असतात, पण त्यांचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्यांचं ओव्हरऑल जे काही सोल्युशन्स तयार होतील त्यांची जर आपण सम केली आणि त्यांचं ऑप्टिकल रोटेशन जर मायनस होत असेल, तर त्या सबस्टन्सला, त्या शुगरला आपण इन्व्हर्ट शुगर असं म्हणतो. म्हणून पहा, एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ इन्व्हर्ट शुगर. तर सगळ्यात अगोदर डेफिनेशन पाहू आपण. इन्व्हर्ट शुगर म्हणजे काय? इन्व्हर्टर शुगर नाही, तर इन्व्हर्ट, कोणतं, इन्व्हर्ट शुगर. तर डेफिनेशन पहा, द शुगर, पहा, the sugar which changes sign of
ऑप्टिकल रोटेशन फ्रॉम प्लस टू मायनस ऑन हायड्रोलिसिस इज कॉल्ड एज अ इन्व्हर्ट शुगर. तर सुक्रोजचं ऑप्टिकल रोटेशन 66.5 डिग्री आहे आणि त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस जर झालं तर ग्लुकोजचं प्लस 52.5 आणि फ्रुक्टोजचं मायनस 92.4 आणि यांच्या दोघांची जर आपण सम केली, या दोघांची जर आपण बेरीज केली तर त्याचं येणारं ऑप्टिकल रोटेशन दोघांचे मिळून काय होतं मायनस, दोघांचं मिळून मायनस आणि तर सुक्रोजचं एकट्याचं प्लस. मग इन्व्हर्ट शुगरची डेफिनेशन काय? द शुगर विच चेंजेस ऑप्टिकल रोटेशन फ्रॉम प्लस टू मायनस इज कॉल्ड एज अ इन्व्हर्ट शुगर. म्हणून द शुगर विच चेंजेस sign of optical rotation from positive to negative on hydrolysis is called as a invert sugar. Sucrose is a dextrorotatory. Sucrose कसा आहे? Dextrorotatory. पाहायचं C12H22O11 हा सुक्रोज आहे. सुक्रोजचं ऑप्टिकल रोटेशन हे अल्फा म्हणजे काय की नोटेशन फॉर ऑप्टिकल रोटेशन आपण थीटा देखील लिहू शकतो. ठीक आहे, अल्फा डी म्हणजे ऑप्टिकल रोटेशन किती आहे? प्लस 66.5 डिग्री आहे, प्लस 66.5 डिग्री आहे. त्याच्यात जर आपण डायल्यूटेड HCl टाकलं तर याचा हायड्रोलिसिस होतं. याचं काय होतं? हायड्रोलिसिस. आणि याच्यापासून एक ग्लुकोज आणि दुसरा फ्रुक्टोज तयार होतो. ग्लुकोजचं ऑप्टिकल रोटेशन हे 52.5 डिग्री आहे आणि फ्रुक्टोजचं किती आहे? मायनस 92.5 डिग्री. आणि म्हणून सुक्रोज इज अ डेक्स्ट्रोरोटेटरी. सुक्रोजचं वैयक्तिक ऑप्टिकल रोटेशन कसं आहे? सुक्रोजचं पाण्यातलं जे सोल्युशन ठेवलं आपण किंवा सुक्रोज लिक्विड जर ठेवलं तर ते काय करतं? समजा आपण म्हणू या पोलॅरिमीटर ट्यूब मध्ये सुक्रोज ठेवलं तर सुक्रोज मधून जर आपण प्लेन ऑफ पीपीएल पास केला तर सुक्रोज सोल्युशन पीपीएल ला कोणत्या साईडला वळवतं? राईट साईडला. कितीचा कोण तयार होतो? हे ऑप्टिकल रोटेशन किती आहे? तर प्लस 66.5 डिग्री. ऑप्टिकल रोटेशन किती आहे? सुक्रोज रोटेट पीपीएल टू राईट साइड अँड हॅव्हिंग अ अँगल ऑफ रोटेशन ज्याला आपण म्हणू शकतो. ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय? अँगल ऑफ रोटेशन किती? तर ते आहे 66.5 डिग्री नुसत्या सुक्रोजचं. म्हणून सुक्रोज इज अ डेक्स्ट्रोरोटेटरी ऑन हायड्रोलिसिस. आणि त्या सुक्रोज लिक्विड मध्ये जर आपण डायल्यूट HCl टाकलं तर डायल्यूट HCl म्हटलं की त्याच्यात पाणी जास्त ऍसिड कमी आणि डायल्यूट HCl याचं हायड्रोलिसिस केलेलं आहे सुक्रोजचं आणि सुक्रोजचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर एक डी ग्लुकोज आणि डी फ्रुक्टोज तयार होतील. ऑन हायड्रोलिसिस सुक्रोज गिव्स इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोज अँड लिओरोटेटरी फ्रुक्टोज. डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोज अँड लिओरोटेटरी फ्रुक्टोज. पहा सुक्रोजचं हायड्रोलिसिस जर झालं तर डी ग्लुकोज आणि डी फ्रुक्टोज तयार होतं. तर इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. तर इथं ऑप्टिकल रोटेशन किती आहे? 52.5 आणि इथं किती आहे? तर मायनस 92.4 डिग्री एवढं आहे. ठीक आहे. द रिझल्टिंग सोल्युशन आफ्टर हायड्रोलिसिस इज लिओरोटेटरी. दिस इज बिकॉज लिओ रोटेशन ऑफ fructose that is minus 92.4 degree is more than dextrorotation of glucose that is 52.5 degree. तर याचं थोडक्यात मला असं सांगायचं आहे इन्व्हर्ट शुगर म्हणजे काय? तर जे शुगर त्यांच्या ओरिजिनल स्टेट मध्ये डेक्स्ट्रोरोटेटरी असतात पण त्यांचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर दोघांची जर आपण सम केली ऑप्टिकल रोटेशनची आणि जर ती निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल याचाच अर्थ त्याला आपण इन्व्हर्ट शुगर म्हणायचं. म्हणजे जे शुगर त्यांचं ऑप्टिकल रोटेशन पॉझिटिव्ह असतं ते डेक्स्ट्रोरोटेटरी असतात आणि ओव्हरऑल त्या मिक्सचरचं ऑप्टिकल रोटेशन दोघांची सम करून निगेटिव्ह येत असेल तर त्याला आपण इन्व्हर्ट शुगर म्हणतो. साखर त्याचं वैयक्तिक ऑप्टिकल रोटेशन सुक्रोज हॅव्हिंग इट्स इंडिव्हिज्युअल ऑप्टिकल रोटेशन प्लस 66.5 विच इज अ डेक्स्ट्रोरोटेटरी. हा कोणता आहे? डेक्स्ट्रोरोटेटरी. पण त्याचं जर ऍसिड हायड्रोलिसिस केलं, ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे काय आम्हाला प्रश्न पडला नाही का? चला मी असं सांगतोय की आपण असं गृहीत धरा की हा कोनिकल फ्लास्क आहे. हा कोणता आहे? कोनिकल फ्लास्क. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेऊ माहितीये का? आपण घेऊया सुक्रोज. काय घ्यायचं आपण? सुक्रोज घेतलं, सुक्रोज लिक्विड घेतलं,
सुक्रोज लिक्विडचं ऑप्टिकल रोटेशन किती, तर 66.5 डिग्री आहे. किती, 66.5 डिग्री. नंतर काय करायचं, आपण असं करूया, एक बीकर घेतला आपण, काय घेतलं, एक बीकर. या बीकर मध्ये वॉटर घेऊया आपण, काय घेऊ, वॉटर H2O, आणि त्यात थोडस ऍड करूया HCl. काय ऍड करायचं आपल्याला, HCl. मग हे झालं डायल्यूट HCl. पाणी जास्त आणि उगा ऍसिड थोडा असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डायल्यूट HCl. आणि ते डायल्यूट HCl जर ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये ओतलं आणि त्याला शेक केलं आपण, थोडंसं त्याला जर हलवलं तर काय होतं, डायल्यूट HCl या साखरेचं हायड्रोलिसिस करतात. या साखरेचं म्हणजे रिएक्शन कोणते असेल, C12H22O11 अंडरगो हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl टू फॉर्म. आणि काय तर होईल, रिएक्शन होऊन काय होईल, तर काही ग्लुकोजचे मॉलिक्यूल आणि काही फ्रुक्टोजचे मॉलिक्यूल्स तयार होतील. जे ग्लुकोजचे मॉलिक्यूल तयार होतील ते पहा, मी काय सांगतो, इथं डायल्यूट HCl टाकल्यानंतर सुक्रोज राहत नाही, सुक्रोजचं हायड्रोलिसिस होतं आणि त्याच्यापासून इक्विमोलर क्वांटिटी ऑफ ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतं. तयार झालेलं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपण वेगळं करू शकतो. कसं करायचं तुम्हाला माहिती, त्याच्यात अल्कोहोल टाकायचं. ओके, तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपण वेगळे करू शकतो. त्यातलं जे ग्लुकोज असणार आहे त्या ग्लुकोजचं ऑप्टिकल रोटेशन किती, 52.5 डिग्री असणार आहे. आणि फ्रुक्टोजचं ऑप्टिकल रोटेशन किती, तर -92.4 डिग्री एवढं असणार आहे. ग्लुकोजचं प्लस, आता संख्या पहा, ही किती आहे, प्लस 66.5 डिग्री. याचं हायड्रोलिसिस झालं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळालं. आता पहा, ग्लुकोजचं प्लस 52.5 आणि फ्रुक्टोजचं -92.4. आता मी म्हणतोय याची आपण काय करायची, बेरीज करायची. करा बरं बेरीज. प्लस 52.5 आणि -92.4 किती येईल ती, किती येईल पहा. साइन कोणतं इथं, -92 ला मायनस आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो -92.4 प्लस किती, 52.5. याची काय करायला आपल्याला वजाबाकी करावी लागेल. ठीक आहे, तर आपण करू. किती वजा पहा, 14तून 5 गेले, 9 राहिले. ओके, 11तून 2 गेले 9 आणि 8तून 5 गेले. ओके, जवळपास किती येते, तर एक मिनिट, 9 8तून 5 गेले 3, सॉरी. ओके, तर 39.9 92.4 मधून 52.5 आपण वजा केले, बरोबर आहे. संख्या मोठी 92 आहे, तिला साइन कोणते, मायनस. मग याचं ऑप्टिकल रोटेशन काय येईल, तर मायनस. म्हणजे पहा, इकडं प्लस 66.5, इकडं कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. आणि या दोघांच्या ऑप्टिकल रोटेशनची जर आपण बेरीज केली तर ती किती, ते -39.9, म्हणजेच नियर अबाउट किती, तर -40. म्हणजेच काय, तर -40 डिग्री. म्हणजे एकंदरीत ऑप्टिकल रोटेशन कोणत्या साइड मध्ये असणार आहे, मायनस. इकडे कोणतं होतं, प्लस. म्हणून सुक्रोज इज कॉल्ड ॲज अ इनव्हर्ट शुगर. हे लक्षात आलं, तर कृपया हे लिहून घ्यायचे. ओके, लक्षात आलं. मग सुक्रोजला इनव्हर्ट शुगर का म्हटलं जातं, सुक्रोजचं ऑप्टिकल रोटेशन हे 66.5 डिग्री आहे, पॉझिटिव्ह आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. पण त्याचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर ग्लुकोज 52.5 आणि फ्रुक्टोज -92.4 आहे. दोघांची सम केली तर -40 डिग्री येतं, म्हणजे प्लसचं मायनस झालं. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. सुक्रोज इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी. On hydrolysis, sucrose gives equimolar quantity of dextrorotatory glucose and levorotatory fructose. त्यात नंतर the resulting solution after hydrolysis is levorotatory because levorotation of fructose -92.4 degree is more than dextrorotation of glucose, that is 52.5 डिग्री. या दोघांची सम केली तर ऑप्टिकल रोटेशन किती येतं, -40. म्हणजे साइन कोणतं झालं, मायनस. इकडे कोणतं होतं, प्लस. म्हणून सुक्रोज इज कॉल्ड ॲज अ इनव्हर्ट शुगर. कृपया हे लिहून घ्या. आता आपण काढूया हेवर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. कोणाचा फॉर्म्युला,
सुक्रोजचा आपल्याला हेवर्थ फॉर्म्युला काढायचा आहे. पहा इथं मी टायटल टाकतोय. आता इथे पुढे 4 आपल्याला स्ट्रक्चर काढायचे आहेत. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज आणि सेलोबायोज. तर पहिलं स्ट्रक्चर कसं काढायचं त्याविषयी सांगतोय. सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असणं आवश्यक आहे. ओके, पहा पहिलं टाकतोय मी सुक्रोज. प्रश्न टाकतोय हेवर्थ फॉर्म्युला ऑफ फॉलोइंग. एक तर काम करतो इथं टाकतो डायसॅकराइड्स आपलं चालूच आहे. हेवर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. कोणाचा? सुक्रोज. कसं काढायचं पहा द्या. सुक्रोजचा हेवर्थ फॉर्म्युला कसा काढायचा. तर मी हिंट देतोय. सुक्रोजचं हेवर्थ फॉर्म्युला काढत असताना आपल्याला 2 युनिट लागतात. एक अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि दुसरा बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज. मागच्या लेक्चर मध्ये आपण कसे काढायचे स्ट्रक्चर त्यांचे हे देखील पाहिलेले. मी तुम्हाला सांगतोय समजून, ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. स्ट्रक्चर पाहून नाही काढायचं, लक्षात ठेवून काढायचं. त्याची ट्रिक देतोय पहा. मी एक म्हटलंय हेवर्थ फॉर्म्युला कोणाचा पाहायचा आपल्याला? सुक्रोज. चला हेवर्थ फॉर्म्युला ऑफ नंबर 1 टाकतोय. कोणता टाकतो? नंबर 1 पहा 1 टाकतोय. सुक्रोज कोणाचं पाहिजे आपल्याला? सुक्रोज. आता हे सुक्रोजचा स्ट्रक्चर काढत असताना आपल्याला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज यांचे स्ट्रक्चर येणं आवश्यक आहे. मी इकडे स्ट्रक्चर काढणार आहे. त्या अगोदर इकडे मी रफ वर्क करतो. काय करतो? रफ वर्क. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं हेवर्थ फॉर्म्युला काढा म्हटलं तर तुम्हाला लगेच काढता येईल का बरं? सांगा. हेवर्थ फॉर्म्युला ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे कोणाच्या लक्षात? पाठ आहे. तर हे पाठ करून चालणार नाही, हे लक्षात ठेवावं लागेल. ते कसं लक्षात ठेवायचं पहा. तर एक तर सांगितलं पहिला पॉइंट, सुक्रोजचं स्ट्रक्चर काढत असताना, सुक्रोजचा हेवर्थ फॉर्म्युला काढत असताना आपल्याला 2 युनिट लागतात. एक अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि दुसरा बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोज. म्हणून पहिलं युनिट कसं काढायचं त्यासाठी पहा. अगोदर मी अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज कसं काढायचं मागच्या लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे काढून दाखवतोय. ते पहा इकडे घेतो मी. आपल्याला माहिती आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज म्हणजे कशापासून तयार होतो? ग्लुकोज पासून तयार होतो. ओके, ग्लुकोज पासून. स्ट्रक्चर काढण्यासाठी इतकी जागा सोडतो इकडे मी. इथे घेतोय पहा. तुम्हाला हे तर माहिती आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला. तर C डबल बॉन्ड OH मी कोणता काढतोय पहा. मी काढतोय फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. इथं हे मी रफ वर्क करतोय. लक्षात ठेवा हे कोणतं वर्क आहे? तर रफ वर्क आहे. ओके, CHO CH2H ग्लुकोजचा फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा 1 नंबरचा कार्बन. ओके, हा 2 नंबरचा. इथं H असतं. काय असतं? H. नंतर इथं काय असतं? OH. इथं OH. हा 1 दिसतंय का? हा 1 नंबर, हा 2 नंबरचा कार्बन, हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर. इथं H, इथं OH, इथं H, इथं H. हा कोणता फॉर्म्युला झाला ग्लुकोजचा? तर हा झाला ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आपल्याला कोणता काढायचा आहे? आपल्याला हेवर्थ फॉर्म्युला पाहिजे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा. म्हणून हे तुम्हाला माहिती आहे का? हा कार्बन आहे, हा 5 नंबरचा OH आहे. हा काय करतो? याच्यावरती अटॅक करतो. इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात आणि नंतर O- आणि H+ OH तयार होतो. आणि अल्फा म्हटलं की OHचा अनवरिक कार्बनच्या कोणत्या साईडला असतो? राईट साईडला असतो. आणि म्हणून पहा याचं सायक्लिक कन्व्हर्जन करतोय. हा कोणता फॉर्म्युला आहे? हा फिशर आहे. हा कोणता आहे? फिशर. त्याचं कन्व्हर्जन सायक्लिक मध्ये करायचं. तर पहा कार्बन OH, O- OH आणि डाव्या साईडला H. ओके, हे पहा या कार्बनला O- H राईट साईडला टाकला, कार्बनला H आहे. नंतर हे काय करायचं? ही रेषा अशी घ्यायची. माहिती तुम्हाला मी सांगितलंय. बॉटमला CH2OH हा 1 नंबरचा अॅनोमॅरिक कार्बन. ओके, नंतर पहा हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर आणि हा 5 नंबर. सांगा 2 ला जसंच तसं हा OH. ओके, 3 ला राईट साईडला H, 4 ला राईट साईडला OH आणि 5 नंबरचा कार्बनचा ऑक्सिजन आणि हा कार्बन यांच्यात काय असते? रिंग असते. ओके, राईटला जे OH असेल तर लेफ्टला H त्यानुसार काढून घ्यायचं. इथं H, इथं OH, इथं H, इथं H. हे कोणतं स्ट्रक्चर झालं? हे स्ट्रक्चर झालं. हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला पण कोणाचा? तर तुम्हाला माहिती आहे D+ ग्लुकोजचा आहे. D+ ग्लुकोजचा. हे सायक्लिक आहे. हा अॅनोमॅरिक कार्बन आहे. कोणत्या साईडला? राईट साईडला OH आहे. त्याचं नाव काय? अल्फा डी ग्लुकोज. काय तर? अल्फा डी ग्लुकोज आहे. हा कोणता आहे तर?
अल्फा डी ग्लुकोज आहे. ओके, नंतर ह्याचा हेवर्थ फॉर्म्युला काढायचा तुम्हाला. बरं, मी अल्फाच का घेतला, बीटा का नाही घेतला? कारण सुक्रोजचं स्ट्रक्चर हे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज पासून तयार होतं, म्हणून आपल्याला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज पटकन काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे सायक्लिक स्ट्रक्चर आलं तर हेवर्थ फॉर्म्युला काढण्यासाठी अवघड नाही. मग तो कसा काढायचा पहा. याचं कन्वर्जन हेवर्थ मध्ये, हा झाला फिशर, कोणता? हा झाला फिशर, हा झाला सायक्लिक, हा कोणता झाला? सायक्लिक. आता काढू आपण हेवर्थ. हेवर्थ फॉर्म्युला काढत असताना हे पहा, हे रफ काढून द्या तुम्हाला मी. हेवर्थ फॉर्म्युला काढत असताना किती मेंबर रिंग? 6 मेंबर रिंग. त्यानंतर अशा रेषा ओढायच्या म्हटलेले तुम्हाला मी, अशा रेषा ओढायच्या. ओके, अशा रेषा ओढायच्या, ओढल्या आपण. ठीक आहे. इथं अॅनोमॅरिक कार्बन ऍटम, ग्लुकोज मध्ये अॅनोमॅरिक कार्बन ऍटम किती नंबरचा असतो? 1 नंबरचा. हे पहा, 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5 नंबरचा कार्बन. डी सिरीज मध्ये जे राईटला आहे ते डाऊनला आणि जे लेफ्टला आहे ते अपला. मी तुम्हाला हे थोडक्यात सांगत आहे. नंतर 1 नंबरच्या कार्बनला काय आहे तर OH खाली, इकडे राईट साइडला म्हणजे डाऊनला, इकडे H लेफ्टला म्हणजे अपला. 2 नंबरच्या कार्बनला OH डाऊनला, H अपला. 3 नंबरला H डाऊनला, OH अपला. 4 नंबरच्या कार्बनला OH राईटला, H अपला. 5 नंबरच्या कार्बनला H मध्ये आणि CH2OH हा बाहेर. ओके, हा 6 नंबरचा कार्बन. हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला काय म्हणतो आपण? याला आपण म्हणतो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. काय म्हणतो आपण याला? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. हे पहा, आपल्याला पाहिजे ते स्ट्रक्चर आपण काढून घेतलं रफ मध्ये, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज काढून घेतलं. ओके, नंतर आपल्याला लागतं बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज, ते फ्युरॅन पासून तयार करतो आपण. ओके, हे फिशर फॉर्म्युला, हे सायक्लिक आणि हा हेवर्थ फॉर्म्युला आहे. कोणाचा आहे हा हेवर्थ फॉर्म्युला? तर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा आहे. ओके, तुम्ही म्हणता असेल तर प्लस राहिलं असेल तर टाकून घ्या. ओके, चला. फ्रुक्टोजचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? नक्कीच माहिती आहे. ओके, कसा काढतोय पहा. मी काढतो इकडं C डबल बॉन्ड O CH2OH. ओके, नंतर बॉटमला CH2OH, बॉटमला CH2OH. त्यानंतर हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा काय असतं? इथं H असतं, इथं OH, इथं OH असतं. फिशर फॉर्म्युला काढला मी. कोणाचा? हा आहे D मायनस फ्रुक्टोज. डी कशामुळं? हे OH राईटला आहे. मायनस कशामुळं? लिव्हर रोटेटरी असतो फ्रुक्टोज म्हणून. D मायनस फ्रुक्टोज. ओके, हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर कार्बन. H राईटला, लेफ्टला OH, OH राईटला, लेफ्टला H, OH राईटला, लेफ्टला H. हा D मायनस फ्रुक्टोज आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे तर हा आहे फिशर फॉर्म्युला. कोणता? फिशर फॉर्म्युला. ओके, याचं कन्वर्जन आपल्याला करायचं सायक्लिक. याचं कन्वर्जन सायक्लिक मध्ये करायचंय. आपल्याला बीटा पाहिजे. आपल्याला काय पाहिजे तर बीटा फॉर्म पाहिजे. याचा कोणता फॉर्म पाहिजे? बीटा. मग बीटा जर पाहिजे असेल तर OH हा कोणता? पहा, इथं देखील हा फ्रुक्टोज आहे. आपल्याला माहिती आहे, तुमच्या माहितीनुसार 5 नंबरच्या कार्बनचा OH हा कार्बोनिल कार्बन ऍटमवरती अटॅक करतो. हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे जातात, O मायनस, आणि यातला H. OH जर राईट साइडला असेल तर अल्फा एनोमर, OH जर लेफ्ट साइडला असेल तर बीटा एनोमर. आपल्याला कोणता पाहिजे? बीटा. म्हणून मी असं म्हणतोय, हे O मायनस आणि H कोणत्या साइडला टाकायचं आपल्याला? डाव्या साइडला. कोणत्या? डाव्या साइडला. आणि हे CH2OH कोणत्या साइडला जाईल तर उजव्या साइडला जाईल. नंतर खाली काढायची रिंग, CH2OH काढायची, सॉरी रिंग म्हटलं, CH2OH. हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा कार्बन. ही रेष ओढली 3 नंबरचा, हे 4 नंबरचा, हा 5 नंबरचा. 3 नंबरच्या कार्बनला राईट साइडला काय आहे? H, लेफ्टला OH. 4 नंबरच्या कार्बनला OH, H. 5 नंबरच्या कार्बनला H आहे. आणि OH मधला O आणि हा कार्बन यांच्यात काय तयार होते? रिंग तयार होते. काय तयार होते? रिंग. याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो? याचं नाव काय? हा लेफ्ट साइडला आहे. हा OH कोणत्या साइडला आहे? लेफ्ट. मग याला आपण म्हणतो बीटा. पहा, बीटा डी मायनस फ्रुक्टोज, बीटा डी मायनस फ्रुक्टोज. हे सायक्लिक स्ट्रक्चर झालं बीटा डी मायनस फ्रुक्टोजचं. याचा हेवर्थ फॉर्म्युला काढा. कसा काढायचा माहिती आहे तुम्हाला? कसा काढायचा माहित आहे. तर फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर काढल्यानंतर हेवर्थ फॉर्म्युला काढत असताना 5 मेंबर रिंग काढतो. ग्लुकोज साठी 6 तर फ्रुक्टोज साठी 5 मेंबर रिंग काढत असतो. ती रिंग काढतो मी इथं. पहा, हे घ्या,
आठवते का? ओके, आपण असं स्ट्रक्चर काढलं, हे झाली 5 मेंबर रिंग. त्यानंतर रेषा वळायच्या अशा, हे जे कॉर्नर आहेत इथे काय करायचं आता, रेषा वळायच्या असतात. हेवर्थ फॉर्म्युला काढत असताना ऑक्सिजनच्या इमिडिएट नेक्स्ट हा अॅनोमेरिक कार्बन ॲटम असतो, तुम्हाला माहिती आहे कोणता, अॅनोमेरिक हा. मग इथं लिहितो मी 2. फ्रुक्टोज मध्ये अॅनोमेरिक कार्बन किती नंबरचा आहे, 2, हा 2. ओके 2. नंतर इथं 3, इथं 4, इथं 5. ओके, तर 2 नंबरच्या कार्बनला राईट साइडला CH2OH आहे ते डाऊनला, आणि OH लेफ्ट साइडला ते अपला. म्हणून या 2 नंबरच्या कार्बनला पहा, राईटला काय आहे CH2OH ते डाऊनला येईल CH2OH, आणि आपला OH. 3 नंबरच्या कार्बनला राईटला H आहे म्हणजे डाऊन, इथं OH. 4 नंबरच्या कार्बनला इथं OH, इथं H. 5 नंबरच्या कार्बनला इथं H, आणि इथं काय CH2OH. याचं नाव काय, तर याचं नाव आहे बीटा डी फ्रुक्टो, बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज आहे. काय त्याचं नाव, बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज, बीटा डी मायनस फ्रुक्टो फ्युरॅनोज. हे आहे अल्फा डी ग्लुकोपायरेनोज आणि हे आहे बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. ह्या दोघांची आवश्यकता आपल्याला सुक्रोजचं स्ट्रक्चर काढत असताना आहे. ओके, हे झाला आपला रॉ डेटा. आता स्ट्रक्चर कसं काढतो ते नीट पहा, स्ट्रक्चर कसं काढतो ते पहा. आता तर स्ट्रक्चर काढत असताना विद्यार्थी मित्रांनो वरती लिहायचं अल्फा डी ग्लुकोपायरेनोजचं स्ट्रक्चर. पहा इथं ग्लुकोपायरेनोजचं स्ट्रक्चर तुम्हाला मी काढले, कसं काढायचं माहिती आता. ओके, हे पहा काढलं, हे काढलं. ओके, हे रेषा मी मुद्दाम असं काढतोय. आता आपल्याला पाठ करायची गरज आहे का, नाही. आता मात्र तिकडे तुम्ही पाहू शकता. ओके, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, हा 4 नंबर, हा 5 नंबर. तर 1 नंबरच्या कार्बनला काय तिकडे राईट साइडच्या कॉर्नरला इथं H आहे, इथं OH आहे. ओके, 2 नंबरला इथं H आहे, इथं OH आहे. 3 नंबरला इथं OH, इथं H. 4 नंबरला काय आहे, इथं OH आहे, इथं H. 5 नंबरला इथं H आहे, इथं CH2OH. बरोबर आहे का, बरोबर आहे का. पहा तिकडचा हे सांगा. 1 नंबरच्या कार्बनला वरती H, खाली OH. 2 नंबरला इथं H, OH. 3 नंबरला OH, H. 4 नंबरला खाली OH, इथं H. 5 नंबरला इथं H, इथं CH2OH. हा झाला अल्फा डी ग्लुकोपायरेनोज. त्याच्या खाली कोणते युनिट काढायचं, तर त्याच्या खाली सांगतो मला मी. तर आपल्याला काढायचं आहे हे बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. कोणतं काढायचं, बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. दिसतंय का, पहा आता मी काढतोय. हा हे काढलं, हे पहा, हे स्ट्रक्चर काढायचं. ओके, हे स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज ते कोपऱ्यातलं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर पहा आणि त्याचे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम लिहा. ओके, तर ओके, हा किती नंबरचा कार्बन आहे, 2 नंबरचा, हा 3, हा 4, हा 5. सांगा 2 नंबरच्या कार्बनला काय जोडलेलं आहे, OH आहे, इथं खाली CH2OH आहे. 3 नंबरच्या कार्बनला खाली H आहे, इथं OH आहे. 4 नंबरच्या कार्बनला इथं H, इथं OH. 5 नंबरच्या कार्बनला इथं H, इथं काय पहा बरं, इथं आहे CH2OH. हा 6 नंबरचा कार्बन, इथं हा 6 नंबरचा कार्बन आहे. हा अल्फा डी ग्लुकोपायरेनोज आहे आणि हा बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज आहे. पहा तुमच्या माहितीसाठी हा कोणता आहे, तर हा युनिट आहे अल्फा डी ग्लुकोपायरेनोज. तुमच्या माहितीसाठी हा आहे अल्फा डी ग्लुकोपायरेनोज आणि हा कोणता आहे, तर हा आहे बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज. विद्यार्थी मित्रांनो आता हे दोन्ही क्लब होतात, हे काय दोन्ही जोडले जातात आणि सांगायची गोष्ट लक्षात ठेवा, अल्फा डी ग्लुकोपायरेनोज मध्ये हा जो अॅनोमेरिक कार्बन ॲटम आहे त्याच्या डाऊन साइडला OH आहे, त्याच्या डाऊन साइडला OH आहे, म्हणजे त्या OH ला अल्फा म्हणतो आपण. त्या OH ला काय म्हणतो, अल्फा हायड्रॉक्सी ग्रुप. आणि बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज मध्ये हा जो अॅनोमेरिक कार्बन आहे त्याच्या अप साइडला OH आहे. कोणत्या साइडला, अप म्हणजे वरच्या साइडला. हायड्रॉक्सी ग्रुप जर वरच्या साइडला असेल तर त्याला आपण म्हणतो बीटा. त्याला काय म्हणतो आपण, तर बीटा हायड्रॉक्सी असं म्हणतो. ओके, तर काय होतं, अल्फा डी ग्लुकोपायरेनोज आणि बीटा डी फ्रुक्टो फ्युरॅनोज हे क्लब होतात आणि हे क्लब होत असताना हे पहा, ह्या OH मधला H आणि ह्या OH मधला H2
ह्या दोन OH पैकी ह्या दोन OH मधून आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही एकातला H जातो, दुसऱ्यातला OH जातो. नीट पहा, इथं OH आहे, अॅनोमेरिक कार्बनच्या खालच्या साईडला OH आहे, त्याला आपण म्हणतो अल्फा हायड्रॉक्सी. कोणतं आहे? अल्फा हायड्रॉक्सी. आणि या कंपाऊंड मध्ये वरच्या साईडला हायड्रॉक्सी आहे, त्याला आपण म्हणतो बीटा हायड्रॉक्सी. काय म्हणतो आपण त्याला? बीटा हायड्रॉक्सी असं म्हणतो. आणि सुक्रोजचं स्ट्रक्चर तयार होत असताना काय होतं तर अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा अल्फा हायड्रॉक्सी आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा बीटा हायड्रॉक्सी इन्व्हॉल्व होतात. आणि यातून पहा, आपण जर म्हटलं हा OH, ओके, हा OH आणि यातला H मिळून तयार होतं H2O. मिळून काय तयार होतं? H2O. आणि म्हणून हे H इथून निघून जातं आणि हे OH इथून निघून जातं. पहा, इथला H काढला, इथला OH काढला, आणि विद्यार्थी मित्रांनो काय होतं तर हा जो ऑक्सिजन आहे तो या खालच्या लिंकेजला जोडला जातो. ओके, म्हणून तो ऑक्सिजन इथं काढला काय किंवा इथं मध्ये काढला काय, काही फरक पडत नाही. ओके, तर ही झाली लिंकेज. तर अल्फा डी ग्लुकोपायरनोज जो आहे, दिसते का ना? थोडंसं मोठं काढतो, वाटलंच तुम्हाला दिसण्यासाठी थोडंसं मोठं काढतो. कोणतं? अल्फा डी ग्लुकोपायरनोज. अल्फा डी ग्लुकोपायरनोज आणि हा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा कार्बन नंबर 1 हा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजच्या कार्बन नंबर 2शी जोडलेला आहे. हे एक युनिट आहे. पहा, हे एक युनिट आहे आणि हे दुसरे युनिट आहे. हे दोन्ही युनिट कशाला जोडले तर ऑक्सिजन ऍटमला जोडले तर या लिंकेजला ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हटलं जातं. कोणते लिंकेज? तर या लिंकेजला ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हटलं जातं. ओके, तर ही जी लिंकेज आहे, ही लिंकेज पहा, ह्या लिंकेजला अल्फा बीटा किंवा ह्या लिंकेजला अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा कार्बन नंबर 1 आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा कार्बन नंबर 2 जोडलेले आहेत. आणि ही जी लिंकेज आहे या लिंकेजला आपण म्हणतो 1,2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज. सुक्रोज मध्ये कोणती लिंकेज असते तर सुक्रोज मध्ये 1,2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. हे 1 आणि 2 काय इंडिकेट करतं? हे 1 आणि 2 इंडिकेट करतं अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा. कोणाचा? अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा कार्बन नंबर 1 हा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजच्या कार्बन नंबर 2शी जोडलेला आहे. म्हणून याला शॉर्टकट मध्ये 1,2 याला पहा 1,2 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज किंवा ग्लायकोसाइडिक बॉन्ड देखील म्हटलं जातं. 1,2 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. आणि तुम्ही म्हणता सर हे अल्फा बीटा काय इंडिकेट करतं? तर विद्यार्थी मित्रांनो, या कार्बन आणि या कार्बन मध्ये लिंक तयार होण्यासाठी दोन हायड्रॉक्सी ग्रुपने इन्व्हॉल्व दिले. दोन हायड्रॉक्सी ग्रुपने आपण म्हणू शकतो योगदान दिले. ते दोन हायड्रॉक्सी ग्रुप कोणते होते? तर वरच्या मोनोसॅकाराइड मधला अल्फा हायड्रॉक्सी होता, डाऊन साइडचा म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी होता, आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा बीटा हायड्रॉक्सी होता. म्हणून एकाचा अल्फा आणि एकाचा बीटा असे दोन्ही हायड्रॉक्सी ग्रुप इन्व्हॉल्व झाले. त्यांच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आणि त्यांच्यात ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार झाला. म्हणून 1,2 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हटलं जातं. 1,2 ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हटलं जातं. ओके, हा झाला 1,2 ग्लायकोसाइडिक लिंकेज. हे कोणाचा फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. हे फिगर कोणाचे आहे तर हे असं म्हणेल हेवर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. कोणाचा? तर सुक्रोजचा आहे. या स्ट्रक्चर मध्ये लक्षात ठेवा अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा हा हायड्रॉक्सी आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा हा हायड्रॉक्सी इन्व्हॉल्व झालेले आहेत. हा 1 नंबरचा कार्बन या 2 नंबरच्या कार्बनशी जोडलेला आहे आणि या 2 OH पैकी एक H2O मॉलिक्यूल निघून गेला आहे, नाही का? एक आपण जर म्हटलं इथला OH आणि वरचा H तर काय निघून गेला? H2O निघून गेलेला आहे आणि इथं तयार झालं हे फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याला आपण म्हणतो हेवर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. यातलं काय काय लक्षात ठेवायचं आहे? पहा, तर मला सांगा सुक्रोजचे जे स्ट्रक्चर आहे, सुक्रोजचं स्ट्रक्चर कोणत्या 2 मोनोमर पासून तयार झालेलं आहे? तर सुक्रोजचं स्ट्रक्चर हे एक अल्फा डी ग्लुकोपायरनोज, एक हा अल्फा डी ग्लुकोपायरनोज आणि दुसरा हा
बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज पासून तयार झालेला आहे. सुक्रोज इज मेड अप ऑफ 2 units. One is alpha D glucopyranose and another is beta D fructofuranose. हे आहे. आणि अल्फा डी ग्लुकोपायरेनोज आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज हे कोणत्या बॉन्डने जोडलेले आहेत, तर त्या बॉन्डला आपण म्हणतो ग्लायकोसाइडिक बॉन्ड. कोणता? ग्लायकोसाइडिक बॉन्ड किंवा त्यालाच ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हटलं जातं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल ग्लायकोसाइडिक लिंकेज किंवा ग्लायकोसाइडिक बॉन्ड म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो सोप्या शब्दात सांगतो. डायसॅकराइड्स in which two monosaccharide unit are joined through oxygen atom is called as glycosidic bond. आणि ह्या बॉन्डला काय म्हणतो आपण? ग्लायकोसाइडिक बॉन्ड म्हणतो किंवा त्याला ग्लायकोसाइडिक लिंकेज देखील म्हणतो. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की दोन युनिट्स मध्ये, दोन मोनोसॅकराइड सारखे किंवा वेगळ्या युनिट्स मध्ये त्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम कोणता असतो, तर तो कोणता आहे, तर ऑक्सिजन ॲटम आहे. कोणत्या ॲटम थ्रू ती लिंकेज कंप्लीट होते, तर ऑक्सिजन ॲटम थ्रू ती लिंकेज कंप्लीट होते. लक्षात आलं? तर ही कोणती लिंकेज आहे? सुक्रोज मध्ये 1-2 किंवा अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज देखील म्हटलं जातं. आणि सुक्रोजचं आयुपीसी नेम काय, तर मी तुम्हाला सुक्रोजचं आयुपीसी नेम 2 सांगतोय. सुक्रोज हॅव्हिंग आयुपीसी नेम्स. ओके, पहा इथं हे मोडतोय मी कारण मला नाव लिहायचंय. बसलं तर ठीकच आहे, लिहू का? पहा, आयुपीसी नेम ऑफ सुक्रोज. आयुपीसी नेम ऑफ सुक्रोज बसणार नाही, एक मिनिट, बसणार नाही ते. सुक्रोजचं आयुपीसी नेम काय, तर सुक्रोजचं आयुपीसी नेम पहा. इथं सुक्रोज आहे ची माहिती तुम्हाला, हे सुक्रोज आहे त्याचं आयुपीसी नेम अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसिल. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसिल. बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड. काय नाव आहे या सुक्रोज या स्ट्रक्चरचं आयुपीसी नेम काय, तर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसिल बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड हे आहे. किंवा दुसरं याला पहा आपण असं लिहू शकता, तर ते लिहितोय मी बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसिल. बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसिल अल्फा डी ग्लुकोपायरॅनोसाइड. हे दोन्हीही सुक्रोजचे आयुपीएसी नेम्स आहेत. कोणते नाव आहेत, तर हे सुक्रोजचे आयुपीएसी नेम आहेत. लक्षात ठेवा कोणते नाव आहेत, तर आयुपीएसी नेम आहेत. ओके, हे लक्षात येईल. सुक्रोजचं स्ट्रक्चर असं काढायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, तर सुक्रोजचं स्ट्रक्चर काढण्यासाठी आपल्याला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज चा हेवर्थ फॉर्म्युला आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा कोणता हेवर्थ फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. मग एवढ्या गोष्टी पाठ करायच्या का, आपण प्रत्येक गोष्ट पाठ करायची का? 1 नंबरच्या कार्बनवरती हायड्रोजन आहे, खालच्या साईडनं O आहे, तो याला जोडलाय, तर असं लक्षात ठेवायचं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की अगोदर आपण ग्लुकोजचा कोणता फिशर फॉर्म्युला काढला, नंतर त्याचा सायक्लिक फॉर्म्युला आपल्याला पाहिजे तो कन्वर्ट केला अल्फा डी ग्लुकोपायरॅनो, अल्फा डी ग्लुकोज. त्याचा पुन्हा आपण हेवर्थ फॉर्म्युला काढला, तो झाला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. नंतर तसंच अगोदर घेतला आपण डिफ्रुक्टोजचं कन्वर्जन घेतलं आपण कशामध्ये, बीटा डी फ्रुक्टोज. इथे कोणता घेतला, डी मायनस फ्रुक्टोज घेतला. नंतर इथे तयार केला आपण बीटा डी फ्रुक्टोज. त्याचा आपण हेवर्थ फॉर्म्युला काढला बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. का बरं असं केलं आपण, अल्फा आणि बीटा का घेतलं, त्याचं कारण आपल्याला माहित होतं सुक्रोजचा हेवर्थ फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज याचा एक युनिट आणि दुसरा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजचा युनिट लागणार आहे. म्हणून सुक्रोज इज मेड अप ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. ओके, आणि अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा मागाशी तुम्हाला बोलताना म्हटलं होतं की पुढे तुम्हाला पाहायचे की सुक्रोज मध्ये कोणती लिंकेज असते,
तर सुक्रोज मध्ये अल्फा डी ग्लुकोपायरेनोजचा C1 कोणता C1 हा कार्बन नंबर 1 इज अटॅच्ड टू C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, आणि ह्या बॉन्डला काय म्हणतो आपण? या बॉन्डला ग्लायकोसाइडिक बॉन्ड किंवा यालाच आपण म्हणतो ग्लायकोसाइडिक लिंकेज. यालाच काय म्हणतो आपण? तर ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हणतो. कृपया हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. सुक्रोजचं आययुपीएसी काय? अल्फा डी ग्लुकोपायरेनोसिल. नीट लक्षात ठेवा, नीट साठी विचारलं जातं जेई साठी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट आययुपीएसी नेम ऑफ सुक्रोज? तर त्याचं नाव असणार आहे अल्फा डी ग्लुकोपायरेनोसिल बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसाइड किंवा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोसिल अल्फा डी ग्लुकोपायरेनोसाइड हे सुक्रोजचं आययुपीएसी नेम आहे. आणि ग्लायकोसाइडिक बॉन्ड म्हणजे काय? लक्षात आलं? टू इन म्हणजे आपण म्हणू शकतो इन डायसॅकराइड टू सेम ऑर डिफरंट मोनोसॅकराइड युनिट जॉइंड थ्रू ऑक्सिजन ॲटम इज कॉल्ड ॲज ग्लायकोसाइडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसाइडिक लिंकेज. ओके, सो प्लीज ऑब्झर्व दिस. ओके, नीट काळजीपूर्वक हे स्ट्रक्चर पहा. ओके, हे झालं आपलं स्ट्रक्चर. पाहिलं तुम्ही? काढलं असेल. ओके, आता पहा, हे पाहिलं आपण 1 नंबरचा कार्बन आणि 2 नंबरचा कार्बन. 1 2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज किंवा यालाच ग्लायकोसाइडिक बॉन्ड देखील म्हटलं जातं बरं का. ग्लायकोसाइडिक लिंकेज किंवा ग्लायकोसाइडिक बॉन्ड देखील म्हटलं जातं. आणि हे जे सुक्रोजचं स्ट्रक्चर आहे, सांगा बरं इथं तुम्हाला कुठं आयडी फ्री दिसतोय का? कुठं CHO ग्रुप दिसतोय का? हा, तर लक्षात ठेवा, इथं कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 हे ग्लायकोसाइडिक लिंकेजनं तयार झालेले आहेत. तर मला एवढं सांगायचं आहे, सुक्रोज डू नॉट कंटेन फ्री आयडियाडिक ग्रुप, हेन्स सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. सुक्रोज मध्ये फ्री आयडियाडिक ग्रुप नाही किंवा तयारही होत नाही, म्हणून सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे. ओके, तर कृपया हे पहा. आणि यानंतर आपल्याला पाहायचे लॅक्टोजचं किंवा माल्टोजचं स्ट्रक्चर पाहू. कोणतं पाहायचं आपल्याला? तर माल्टोज या डायसॅकराइडचं स्ट्रक्चर पाहायचं. ओके, प्लीज ऑब्झर्व दिस. नेक्स्ट डायसॅकराइड पाहायचं आपल्याला माल्टोज. कोणतं पाहायचं? माल्टोज. या अगोदर सुक्रोजचं स्ट्रक्चर कसं काढायचं याविषयी सांगितलं. आता त्याच्याही पेक्षा सोपं हे माल्टोजचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. माल्टोज इज अ डायसॅकराइड विच हॅविंग अ मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11. ओके, त्यानंतर माल्टोज मध्ये कोणती लिंकेज असते? जसं सुक्रोज मध्ये 1 to 2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज असते किंवा बॉन्ड असतो, तसं इथं 1 to 4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे. कृपया लक्षात घ्या. पाहतं माल्टोज विषयी काय माहिती आपल्याला? तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ माल्टोज इज C12H22O11 आपल्याला माहिती आहे का? मॉलिक्युलर फॉर्म्युला. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज आणि सेल्युलोज या चौघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम C12H22O11. म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ माल्टोज इज C12H22O11. देन आफ्टर माल्टोज इज नोन ॲज माल्ट शुगर. तुम्हाला एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ माल्ट शुगर आलं तर माल्ट शुगर कोणतं? माल्टोज आहे. टेबल शुगर कोणतं? सुक्रोज आहे. ओके, तर माल्टोज इज नोन ॲज माल्ट शुगर विच इज ऑब्टेन्ड बाय पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च. स्टार्चचं पार्शियल हायड्रोलिसिस जर झालं, स्टार्च माहिती तुम्हाला? स्टार्चचं फॉर्म्युला माहिती का तुम्हाला? C6H10O5 टेकन N. याचं जर आपण कोणतं पार्शियल, पहा लक्षात घ्या, पार्शियल हायड्रोलिसिस जर झालं तर आपल्याला इथे H2 लागतील, NH2, आणि यांच्यापासून C12H22O11 होईल. आणि कम्प्लीट हायड्रोलिसिस जर झालं तर ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. कोणते तयार होतात? तर ग्लुकोज. म्हणून लक्षात ठेवा,
हा मी म्हणतो इथं स्टार्च आहे. काय आहे तर स्टार्च. स्टार्च ऑन पार्शियल हायड्रोलिसिस गिव्स माल्टोज. काय देतो तर माल्टोज. माल्टोज सॉरी इन माल्टोज आपलं कोणतं राहिलं तर माल्टोज इज नोन ॲज माल्ट शुगर विच इज ऑब्टेन्ड बाय पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च. स्टार्चचं पार्शियल हायड्रोलिसिस झालं तर माल्टोज आणि माल्टोजचं कम्प्लीट हायड्रोलिसिस जर झालं तर ग्लुकोज मिळतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो स्टार्चचं कम्प्लीट हायड्रोलिसिस जर झालं तर ग्लुकोज. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज मध्ये आपण पाहिलं होतं. पहिली मेथड होती सुक्रोज पासून ग्लुकोज तयार करणं आणि दुसरी मेथड होती फ्रॉम स्टार्च. तर स्टार्चचं कम्प्लीट हायड्रोलिसिस जर झालं तर ग्लुकोज तयार होतं आणि स्टार्चचं पार्शियल म्हणजे कमी प्रमाणात हायड्रोलिसिस जर झालं तर मात्र C12H22O11 ही जी मधलं इंटरमिडिएट मिळतं ते माल्टोज आपल्याला मिळतं. नंतर इन माल्टोज C1 पहा हे खूप महत्त्वाचं असतं. इन माल्टोज C1 कार्बन 1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरानोज is linked to C4 of another alpha D glucopyranose molecule by glycosidic linkage. Thus, maltose contains 1 to 4 alpha glycosidic bond. अल्फा डी ग्लुकोपायरानोजचा एक युनिट हा दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोपायरानोज युनिटला जोडला जातो आणि त्याच्यामध्ये जे लिंकेज असते ते लिंकेज कोणते असते तर 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड किंवा लिंकेज ही असते. मी काढून दाखवणार आहे. आणि चौथा महत्त्वाचा पॉइंट जसं सुक्रोज मध्ये फ्री आयडेरिक ग्रुप नाही पण आणि तयार होण्याचे चान्सेस पण नाहीत म्हणून सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे तसं मात्र माल्टोज मध्ये नाहीये. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर म्हणजे तो टोलेन्स रिएजंट सोबत रिएक्शन देतो. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर बिकॉज a free aldehyde group can be produced at C1 in second glucose molecule. मी ते समजून सांगणार आहे कसं आहे तर. चला स्ट्रक्चर काढायचंय तर स्ट्रक्चर काढत असताना मी असं म्हणणार आहे की माल्टोजचं स्ट्रक्चर काढत असताना आपल्याला दोन सारखे अल्फा डी ग्लुकोपायरानोज चे युनिट लागणार आहेत. तुमच्या हे माहितीच आहे. तुम्हाला हे माहिती आहे सुक्रोजचं जर हायड्रोलिसिस जर झालं तर एक तयार होतो ग्लुकोज आणि दुसरा तयार होतो फ्रुक्टोज. पण माल्टोजचं जर हायड्रोलिसिस जर झालं तर पहिलाही ग्लुकोज आणि दुसराही ग्लुकोज. ओके. लॅक्टोजचं जर हायड्रोलिसिस जर झालं तर काय तयार होतं एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज तयार होतो. तर आपण आता पाहतोय माल्टोजचा हेवर्थ फॉर्म्युला. म्हणून माल्टोजचं हायड्रोलिसिस जर झालं माल्टोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स सेम टू मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल्स. दोनही सारखे कोणते ग्लुकोज मॉलिक्यूल्स. आणि म्हणून माल्टोजच्या हेवर्थ फॉर्म्युला मध्ये दोन युनिट आहेत ते कोणते तर दोन्ही सारखेच आहेत. एक आहे अल्फा डी ग्लुकोपायरानोज आणि दुसरा देखील आहे अल्फा डी ग्लुकोपायरानोज. तर आपल्याला उपलब्ध आहे. मी तुम्हाला म्हटले की हेवर्थ फॉर्म्युला काढत असताना आपल्याला जे युनिट लागत असतात त्यांचे स्ट्रक्चर्स येणं महत्वाचं असतं आणि ते कसे काढायचे त्याविषयी देखील सांगितले. हे बोर्ड तुम्ही पहा किती सोपं स्ट्रक्चर काढून दाखवतो तुम्हाला आता. आणि आपल्याला हे बीटा डी फ्रुक्टोपिरानोज लागत नाही म्हणून त्याला मोडतोय मी. पाहू इतक्या जागी जर बसलं तर ठीक नाही तर मला पुढे ते मोडावं लागणार. ओके. हा तर चला आपण पाहूया माल्टोजचा हेवर्थ फॉर्म्युला. कोणता माल्टोजचा हेवर्थ फॉर्म्युला. हा फॉर्म्युला करत असताना आपल्याला दोन अल्फा डी ग्लुकोपायरानोज लागतात. ऑलरेडी आपण सुक्रोजचं स्ट्रक्चर काढण्यासाठी हे स्ट्रक्चर काढून घेतलेलं आहे रफ मध्ये. मग ते स्ट्रक्चर उतरायचे आहे तर पहा कसं करतो मी. ते स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं अल्फा डी ग्लुकोपायरानोजचा हे असं काढायचं. ओके काढलं. तिकडं ह्या रेषा वाढायच्या अशा ह्या रेषा वाढायच्या नंतर त्याच्यावर ऍडजस्टमेंट करा. इथं काय आहे H. ओके इथे काय आहे OH. नंतर हा 1 नंबरचा कार्बन हा 2 नंबरचा हा 3 नंबर हा 4 नंबर आणि हा 5 नंबर. 1 नंबरच्या कार्बनला वरती H खाली OH. 2 नंबरच्या कार्बनला इथं H खाली इथं OH. 3 नंबरच्या कार्बनला इथं OH इथं H. 4 नंबरच्या कार्बनला इथं OH इथं H. 5 नंबरच्या कार्बनला
इथं H, इथं काय पहा बरं CH2OH, हा 6 नंबरचा कार्बन आहे. 1 नंबर 2 3 4 5 आणि 6 हे एक युनिट काढलं. कोणाचं युनिट बरं आहे तर हे युनिट आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. कोणाचं आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं. विद्यार्थी मित्रांनो असंच युनिट पुढे लिहायचं आहे. कॉपी करायचं तर पेस्ट करायचं. ओके तर पहा ते युनिट काढतो मी. तर तसंच त्याच्या शेजारी युनिट काढायचं आहे. तसंच त्याच्या शेजारी युनिट काढायचे पहा. पाठ करायची गरज नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं हे आहे तसंच त्याच्या शेजारी युनिट काढायचं. ओके हे घ्या. नंतर इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5. ओके आणि ऍडजस्टमेंट करा. तेच अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. मी तिथं पाहिलं काय आणि इथं पाहिलं काय. तिथं पाहिलं इथं लिहिलं, इथं घ्यायचं इथं पेस्ट करायचं. पहा 1 नंबरला H वरती इथं OH, 2 नंबरला इथं H इथं OH, 3 नंबरला इथं OH आहे इथं H, 4 नंबरला इथं OH खाली OH आहे वरती इथं H, 5 नंबरला मध्ये H आणि 6 नंबरला इथं CH2OH. हा किती नंबरचा कार्बन आहे 6 नंबरचा कार्बन. हा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे आणि हा दुसरा पण अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजच आहे. ओके हा पण अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे. आता तुम्हाला मी सांगतोय हे स्ट्रक्चर तयार करत असताना या दोन्ही स्ट्रक्चरकडे तुम्ही नीट पाहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे सुक्रोजचं स्ट्रक्चर काढत असताना आपण इथं OH होता आणि त्या फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर काढत असताना तुम्हाला आठवते का पहा इथं देखील OH होता, इथं खाली CH2OH होता. बाकीचं हे ग्लुकोजचं. थोडक्यात तुम्हाला हिंट देण्यासाठी इथं डाऊन साइडला होता तो अल्फा होता, इथं अप साइडला होता तो बीटा होता. हे एक युनिट आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं. हे दुसरं युनिट आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं. ज्यावेळेस मायटोजचं स्ट्रक्चर तयार होतं त्यावेळेस या अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजच्या एनोमेरिक कार्बनच्या डाव्या साइडला खालच्या साइडला, कोणत्या साइडला खालच्या साइडला OH आहे, याला आपण म्हणतो अल्फा हायड्रॉक्सी. डाऊन साइडला असेल तर काय म्हणतो आपण त्याला इथं अल्फा हायड्रॉक्सी. कोणता आहे अल्फा हायड्रॉक्सी. आणि दुसऱ्या युनिटच्या 1 नंबरला देखील खालच्या साइडला हायड्रॉक्सी आहे, तो पण कोणता आहे तर नक्कीच अल्फा हायड्रॉक्सी आहे. पण विद्यार्थी मित्रांनो हे दोन अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज एकत्र येतात आणि याच्यातून H2 निघून जातो. तर H2 कसा निघून जातो तर 1 नंबरच्या युनिट मधल्या OH ग्रुप, 1 नंबरच्या युनिट मधला OH ग्रुप आणि दुसऱ्या युनिटच्या 4 नंबरच्या कार्बनला खाली असलेला OH ग्रुप हे इन्व्हॉल्व होतात. त्यातला हा 1 नंबरचा एनोमेरिक कार्बन ॲटम आहे आणि हा मात्र एनोमेरिक नाही. या युनिटचा एनोमेरिक कार्बन ॲटम इकडचा आहे. तर वॉटर मॉलिक्यूल कसा निघून जातो तर यातला OH आणि यातला OH मिळून आपण म्हणूया इथला OH निघून गेला. काय निघून गेला इथला OH आणि यातला H निघून गेला. काय तयार झालं तर तयार झालं H2. इथला OH आणि इथला H निघून जातो आणि परिणामी पाहायचा OH मधला H आणि खालच्या OH मधला OH निघून गेलं तर इथून H2 निघून जातो. शिल्लक काय राहतं एक ऑक्सिजन राहतो. काय शिल्लक राहतो एक ऑक्सिजन. आणि म्हणून ही जी लाईन आहे ही लाईन कशी काढायची तर ही जी लाईन आहे का ह्याला मोडायचं. तुम्ही पण काढत असताना पेन्सिलनं स्ट्रक्चर काढायचं. कशाने काढायचं पेन्सिलनं. इथल्या OH मधला पहा इथे एक OH आणि इथे एक OH होता तर आपण म्हणू H2 निघून गेला म्हणून ती लाईन इथं O काढायचा आणि ही लाईन अशी क्रॉस काढायची. या पहिल्या युनिटचा 1 नंबरचा कार्बन ॲटम दुसऱ्या युनिटच्या किती नंबरच्या कार्बन सोबत 4 नंबरच्या कार्बन सोबत ऑक्सिजन ॲटमनं जोडला गेला. याला म्हणतो आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज. कोणती लिंकेज ग्लायकोसाइडिक लिंकेज. ओके हा आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि हा पण आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. स्ट्रक्चर काढत असताना तुम्हाला पेन्सिलचा उपयोग करायचा आहे. कशाचा उपयोग करायचा तर पेन्सिलचा उपयोग करायचा आहे. ओके लक्षात आलं. एनोमेरिक कार्बनचा खालच्या साईडचा म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी आणि दुसऱ्या युनिटचा 4 नंबरचा हायड्रॉक्सी इन्व्हॉल्व झालेला आहे.
तर अॅनोमरिक कार्बनचा हायड्रॉक्सी कोणता होता, तर तो अल्फा होता, म्हणून त्या लिंकेजला अल्फा लिंकेज म्हटलं जातं. कोणती लिंकेज? अल्फा लिंकेज म्हटलं जातं. आणि म्हणून मी म्हणतोय की माल्टोज मध्ये कोणती लिंकेज आहे, तर 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे. 1,4 चा अर्थ काय? पहिल्या युनिटचा कार्बन नंबर 1 हा दुसऱ्या युनिटच्या कार्बन नंबर 4 सोबत जोडला गेलेला आहे आणि पहिल्या युनिटच्या अॅनोमरिक कार्बनचा अल्फा हायड्रॉक्सी इन्व्हॉल्व झालेला आहे, म्हणून त्या लिंकेजला 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड असं म्हटलं जातं. 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड असं म्हटलं जातं. लक्षात आलं? हे काय केलं मी तर तुमच्या लक्षात येण्यासाठी पुन्हा काढतो. इथं पहा, इथं काय होतं, इथं OH होतं, इथं काय होतं OH, तर यातला OH आणि इकडचा H, यातला OH यातला H इन द फॉर्म ऑफ H2O निघून जाईल. हा कार्बन, हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन नवीन कोणाला जोडला जाईल, तर 4 नंबरच्या कार्बनला जोडला जाईल. आणि मग ती लिंकेज कशी लिहायची, तर ती लिंकेज तुम्ही अशी लिहू शकता. पुस्तकात तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिले, पण आपल्याला सोपं याच पद्धतीनं दिसतं, म्हणून आपण याच पद्धतीनं काढायचं असतं. हा 1 नंबरचा कार्बन, हा ऑक्सिजन आणि हा 4 नंबरचा कार्बन. अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा पहा, पहिल्या अल्फा डी ग्लुकोपायरनोजचा कार्बन नंबर 1 हा दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोपायरनोजच्या 4 नंबरच्या कार्बनला ऑक्सिजन ॲटमनं जोडला गेलेला आहे. ही लिंकेज कोणती आहे बरं? ही लिंकेज कोणती, तर 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे. अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज किंवा त्यालाच लक्षात ठेवा अल्फा 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड देखील म्हटलं जातं. त्याला कोणतं? 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड किंवा ब्रॅकेट मध्ये लिहितो लिंकेज. काय म्हणतो त्याला आपण, तर ही लिंकेज त्याला असं म्हणत असतो. आणि आणखीन एक पाहता, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ माल्टोज कोणता आहे, तर याचा फॉर्म्युला जर तुम्ही कॅल्क्युलेट केला, H2 निघून गेलं, तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12 H22 O11 येतो. मोजून पहा थोड्या वेळानं. नंतर माल्टोज इज नोन ॲज माल्ट शुगर, याला माल्ट शुगर म्हणायचं असतं. ओके, विच इज ऑब्टेन्ड बाय पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च, हे माहिती तुम्हाला. इन माल्टोज, हे खूप महत्वाचे आहे. इन माल्टोज C1 ऑफ, पहा, इन माल्टोज C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरनोज is linked to C4 of another alpha D glucopyranose molecule by glycosidic linkage. हा एक युनिट, हा दुसरा युनिट, हे जोडले गेले ह्या ऑक्सिजन ॲटम थ्रू. या लिंकेजला ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणायचं असतं. दस माल्टोज कंटेन, माल्टोज मध्ये कोणती लिंकेज आहे, तर लक्षात ठेवा माल्टोज कंटेन 1 to 4 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज. हे काय इंडिकेट करतं, एक पहिल्या युनिटचा अॅनोमरिक कार्बन ॲटम हा दुसऱ्या युनिटच्या 4 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे, म्हणून 1 to 4. आणि अल्फा का, कारण पहिल्या युनिटचा जो अॅनोमरिक कार्बन ॲटम आहे तो बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतो. हायड्रॉक्सी ग्रुप ऑफ फर्स्ट युनिट इज इन्व्हॉल्व, कोणता OH पण तुम्हाला तसं इकडचा OH न पण घेतला, पण इकडचा अॅनोमरिक कार्बनचा आहे का, नाही. पहिल्या युनिटच्या अॅनोमरिक कार्बनचा अल्फा हायड्रॉक्सी ग्रुप हा ऑक्सिजन लिंकेज किंवा ग्लायकोसाइडिक लिंकेज फॉर्मेशन साठी योगदान देतो, म्हणून त्याला आपण म्हणतो 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड किंवा अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हणतो. हे झालं. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. माल्टोज हा काय आहे, तर रिड्युसिंग शुगर आहे. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर बिकॉज अ फ्री आल्डिहाइड ग्रुप कॅन बी प्रोड्युस्ड ॲट C1 इन सेकंड ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि पहा सेकंड जो मॉलिक्यूल आहे, इथं जो मॉलिक्यूल हा, तर इथं आपण असं म्हणू शकता हा माल्टोजचा सेकंड मॉलिक्यूल आहे. ग्लुकोपायरनोज माल्टोज स्ट्रक्चरचा हा पहिला युनिट आहे, हा दुसरा युनिट आहे. आणि इथं जर समजा आपण म्हटलं यातला H निघून गेला, तर पहा हा OH ना, तर इथं जर झालं तर इथं कोणता बॉन्ड तयार होतो, पहा इथं C डबल बॉन्ड O आणि H, बाकीचं जसं तसं, म्हणजे इथं फ्री आल्डिहाइड ग्रुप तयार होऊ शकतो. माल्टोजच्या सेकंड मोनोसॅकराइड युनिटच्या कार्बन नंबर 1 म्हणजे अॅनोमरिक कार्बन नंबर 1 वरती काय तयार होऊ शकतं, इथं तयार होऊ शकतं कोणता ग्रुप, C डबल बॉन्ड OH, म्हणजे कोणता आल्डिहाइड ग्रुप तयार होऊ शकतो, म्हणून तो रिड्युसिंग शुगर आहे असं गृहीत धरलं जातं. ओके, थोडक्यात लक्षात घ्या. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर बिकॉज अ फ्री आल्डिहाइड ग्रुप कॅन बी प्रोड्युस्ड
C1 in second glucose molecule. Okay, so this is all about structure. कोणतं स्ट्रक्चर आहे तर हे आहे हेवर्थ फॉर्म्युला ऑफ माल्टोज. फिगर लिहितो मी इथं, हे माल्टोजचं स्ट्रक्चर आहे. ओके, हेवर्थ फॉर्म्युला कोणाचा? ऑफ माल्टोज. सुक्रोज आणि माल्टोजचं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. काय काय लक्षात ठेवायचं? माल्टोजचं स्ट्रक्चर काढण्यासाठी 2 अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज लागतात. त्यांच्यातली लिंकेज कोणती? 1,4 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. अल्फा म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप हा अल्फा होता. ओके, त्याप्रमाणे. आणि माल्टोज हा पार्शियल हायड्रोलिसिस प्रोडक्ट आहे कोणाचा? स्टार्चचा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सुक्रोज अँड माल्टोज. रिमेनिंग कंटेंट वी विल लर्न इन नेक्स्ट लेक्चर. म्हणजे कोणतं असेल ते? तर ते असणार आहे आता लॅक्टोज आणि सेलोबायोज. थँक्यू सो मच. आणि इथं ऑब्झर्व करा, हे काय करा? ऑब्झर्व करा.